आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र। मुख्य संपादक संभाजी जाधव। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या। चंदगड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर नंदाताई कुपेकर यांच्या प्रचारार्थ विधानसभेचे पुढील विजन काय असणार याबाबत लाईव्ह मुलाखत माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांची मुलाखत 2024चं पुढील विजन काय असणार पहा फक्त सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्रवर। धन्यवाद। आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात। विधानसभेची निवडणूक चालू झाली व आता रणधुमाळी चालू होऊन या प्रचाराच्या थोपा आता थंडावणार आहेत व प्रत्यक्षात मतदान 20 तारखेला आहे आणि याबाबतचा चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार नंदाताई बाबुळकर यांच्या वाड्यावरती आपण आहोत। आपल्यासोबत आहेत माजी आमदार संध्यादेवी कुपेकर। आईसाहेब, काय सांगाल आपण मागील बाबासाहेबांचा सभापती असल्याचा त्यापासूनचा आजपर्यंतचा आढावा आणि आता सध्या नंदाताई या विधानसभा मतदारसंघात प्रतिसाद होतात, काय पाठिंबाचा आढावा असेल? साहेब, पहिली 1995 साली विधानसभा त्यांनी जिंकली, त्यावेळेला आम्ही सत्तेत नव्हतो। 2000 साली जेव्हा पुन्हा निवडणुका झाल्या त्यावेळेला त्यांना सहकार खातं मिळालं। त्या सहकार खात्याच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं त्यांनी केली। त्यामध्ये त्यावेळेला चित्री प्रकल्प असेल मोठा, उच्चंगी प्रकल्पासाठी त्यांनी प्रयत्न केले। जवळजवळ ते 80% धरण पूर्ण झालं होतं, पण पुनर्वसनासाठी 20% काम बाकी होतं। त्यासाठी त्यांनी पुनर्वसन व्हावं त्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले। नंतर फाटकवाडी धरण हे पूर्ण केले, त्यामुळं आज हिरण्यकेशी नदीला पाणी भरपूर येतं आणि आपल्या गडिंग्लज तालुक्याचा हा परिसर अगदी समृद्ध झालेला आहे आणि शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने त्यांनी सोडला। म्हणजे त्यासाठी त्यांना पाणीवाले बाबा म्हणून पण संबोधलं जातं। तर पाण्याचं विजन हे पाणी प्रश्न, त्याच्या खालोखाल रस्ते, वीज, आणखीन शिक्षण या गोष्टीवर त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिलं। आज आरोग्याच्या दृष्टीनं बघायचं झालं तर आपल्या गडिंग्लज तालुक्यामध्ये गोरगरिबांना कमी खर्चात किंवा मोफत उपचार मिळावे यासाठी 100 बेडचं हॉस्पिटल त्यांनी बांधून घेतलं, ते चालू केलं। शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा चांगले कॉलेजेस आणि हुशार विद्यार्थ्यांना विदाऊट डोनेशन ॲडमिशन्स मिळावे आणि त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न केले। धनगरवाडा की जो वंचित राहिला विकासापासून, वंचित राहिल्यानंतर तिथं धनगरवाड्यात रस्ते आणि वीज या दोन्ही गोष्टींचा तुटवडा होता। तर 40 धनगरवाड्यांना चंदगड तालुक्यातल्या त्यांनी वीज देण्याचं, म्हणजे त्यापैकी एक 20 धनगरवाडे त्यांनी आपल्या कारकिर्दीत पूर्ण केले आणि माझ्या कारकिर्दीत 10 धनगरवाड्यांपर्यंत वीज पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो। ज्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून वीज नाही त्या ठिकाणी तुम्ही आता नंदाताई या विधानसभाच्या रिंगणात आहेत, काय सांगाल आपण पुढचं विजन काय असेल 2024? विजन म्हणजे काय की नंदाताईंना एक समाजकार्याची, राजकारण करण्यापेक्षा समाजकार्याची फार आवड। हे कुपेकर साहेबांच्यापासून एक आमच्या याच्यामध्ये अनुवंशिकताच आहे। गेली 40 वर्ष 40-45 वर्ष कुपेकर साहेबांच्या घराण्यानं या तालुक्याला समाजसेवेला वाहून घेतला आहे। तर पुढची तिला खरं म्हणजे ते एक उत्तम डॉक्टर आहे, MD गोल्ड मेडलिस्ट आहे, एकदम तिचं नागपूरला सेटअपही आहे। परंतु एक आवड की आपण सगळ्या लोकांसाठी आपण आपले वडील जसे राबले त्यांनी लोकांसाठी जे वाहून घेऊन काम केलं तसंच आपणही समाजाचं ऋण फेडण्याच्या दृष्टीनं इथं वाहून घ्यावं, काम करावं आणि चंदगडचा विकास म्हणजे साहेबांचं एक स्वप्न होतं की प्रति महाबळेश्वर हे मी चंदगडचं करणार, कारण हा परिसर हा अत्यंत निसर्गरम्य आहे आणि त्याचं कुणाला महाबळेश्वरला जायची गरजही भासू नये अशा पद्धतीनं त्यांनी ते विजन काम केलं, सुरू केलं होतं आणि त्या कामाची पूर्तता करण्यासाठी नंदाताई यामध्ये उतरले। आपण मतदारांना काय आव्हान कराल? आता मतदारांना असंच आव्हान करेल की कोल्हापूर आता जिल्ह्यामध्ये महिला आमदार म्हणून
आपल्या नंदाताई एकच सीट आहेत आणि महिलांच्या बाबतीत तळमळीनं काम करण्याची नंदांची सबलीकरण. अत्यंत सबलीकरण करण्याचं त्यांचं असा फोकस आहे, त्यांचा ध्येय आहे. ते एकूण सर्वच स्तरावर चांगलं उत्तम कार्य करण्याची त्यांची इच्छा आहे. विशेषतः महिला, गोरगरीब बचत गटाच्या महिला यांना सक्षम करणं, नंतर सुरक्षेच्या दृष्टीनं प्रयत्न करणं. आज महिला असुरक्षित आहेत, खूप शिकलेली मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. तर अशा सगळ्यांच्या सगळ्या स्तरापासून म्हणजे खालपासून तळापासून वरपर्यंत सगळी कामं मार्गी लावण्याचा तिचा एक उद्देश आहे. या उद्देशानंच ती यामध्ये उतरली आणि माझं आवाहन आहे, मी चंदगडच्या जनतेला आवाहन करेन की चंदगड तालुक्याचा चांगला विकास होण्यासाठी आणि आपली महाविकास आघाडी बळकट करण्यासाठी, त्याला सामर्थ्य देण्यासाठी आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला मतदानाच्या दिवशी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून नंदाताईंना प्रचंड मतांना विजयी करावं आणि त्यांना आपल्या सेवेची संधी द्यावी, अशीच मी चंदगडच्या जनतेला आवाहन करेन. धन्यवाद. या ठिकाणी माझे आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणतात की महाविकास आघाडी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शरदचंद्र पवार यांचे हात बळकट करण्यासाठी एक कोल्हापूर जिल्ह्यातील एक सक्षम महिला व महिला उमेदवार एकच असल्याने त्यांना प्रचंड मताने विजय करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. धन्यवाद. नमस्कार, मी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर आज आपल्या भेटीला येत आहे. आज या एका विषयावर चंदगड तालुक्याच्या विकासासाठी जे काही मी बोलणार आहे आणि आज आपल्या याच्यामध्ये बेरोजगारीवर मला थोडं बोलायचं आहे की आज खूप मुलं शिकतात, मोठी होतात, पदवी पण प्राप्त करतात, परंतु त्यांच्या हाताला काम नसतं आणि त्यासाठी त्यांना गोवा, मुंबई आणि अशा ठिकाणी त्यांना जावं लागतं कामासाठी. तर असं असताना जर ह्या आमचा असा मानस आहे की या आपल्याच भागामध्ये तिथं जागा आहे, तिथं मोठ्या इंडस्ट्रीज आणून त्यांच्या हाताला आपण काम द्यावं. फक्त युवकांनाच काम मिळत नाही तर तिथं महिलांनाही काम मिळू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे काजूचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे, तर काजू फॅक्टरीज आहेत, त्या काजू फॅक्टरीमध्ये सुद्धा महिलांना काम मिळून त्यांचाही संसाराला हातभार लागू शकतो, हाही एक उद्देश आहे. दुसरा गोष्ट म्हणजे गड संवर्धन, हे पर्यटनाचा विषय आहे. तर असे गड संवर्धनाचे त्यांच्या आता इतके जुने गड किल्ले आहेत, त्यांची डागडुजी करणं आणि त्यांना पर्यटन स्थळाचा दर्जा देणं यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपला महसूलमध्ये वाढ होणार आहे आणि पर्यटक बऱ्यापैकी आत्ताही येतात, परंतु त्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढून आपला महसूल वाढवण्यासाठी त्यांचंही सर्व डागडुजी करणं, तिथं एखादं गेस्ट हाऊस करणं, पर्यटकांना उतरायची व्यवस्था करणं, स्वच्छतागृह करणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरा मुद्दा शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांना त्यांच्या पिकाला, त्यांच्या धान्याला हमी भाव मिळत नाही. खरं तर काजूचं सुद्धा एवढं उत्पन्न आहे, पण त्याचे दर आहे तसेच आणि ते तसेच स्थिर आहेत, त्यामुळं त्यांना काही प्रॉफिट होत नाही. तर शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जे जंगलाच्या कडेला शेती आहे, वन्य प्राण्यांचा तिथं खूप त्रास आहे, ते शेतीचं आज खूप नुकसान करतात. ह्या विषयावर मी 7 वर्ष आमदार असताना सुद्धा विधानसभेमध्ये हा प्रश्न उठवला होता, परंतु अनेक प्रयत्न करूनही वन्य प्राण्यांना हुसकावून लावण्यामध्ये आम्हाला अपयशच आलं. तर हे नुकसान कशा प्रकारे टाळता येईल, कारण लोकांनी शेती करायचं तिकडचं सोडून दिलं आणि जर शेतीचं उत्पन्न जर मिळालं नाही तर शेतकरी पुन्हा आणखीन अडचणीत येईल, गरिबीत जाईल. तर प्रथम शेतकऱ्यांना प्राधान्य देणे या देशात अत्यंत महत्त्वाचं आहे. आज शेतकरी जिवंत राहिला तर आपण आणि आपला देश असा आहे, तर त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रश्नांच्यासाठी प्राधान्य देणं हा आमचा एक या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं आमची वाटचाल पण राहील. अशाच आपल्या जिल्ह्यातील रोखठोक बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.